कशी तयारी मिलाग्रो नदीसाठी केलेली आहे, कसं म्हणजे बंदोबस्त आपला आहे? मॅडम, जवळजवळ 210 पोलीस अंमलदार आहेत आणि 50 अधिकारी आहेत. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरिगेटिंग प्रॉपर करून घेतलेले आहे प्रत्येक ठिकाणी आणि जुलूसच्या दरम्यान कोणताही अडथळा येणार नाही. तर हजरत साहेब जे आहेत त्यांच्या सुरक्षिततेची पण पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. रोडवर कुठे पण गाड्या पार्किंग किंवा रहदारीस अडथळा राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे. टोरंटो डिपार्टमेंट, टीएमसी, आपलं फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स यांना सगळ्यांना लेखी पत्र देऊन त्यांना हजर राहण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोषजी डुंबरे सर यांच्या संकल्पनेतनं जवळजवळ 150 पोलीस मित्र हे पोलिसांच्या आणि जनतेच्या मदतीसाठी हजर राहणार आहेत. ते पण ड्युटी बजावणार आहेत. काल पण गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत त्यांनी चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि सदर जो जुलूस आहे तो अतिशय उत्साहाच्या याच्यात मोठ्या संख्येने आनंदाने साजरा होईल याची मी ग्वाही देतो आणि सर्व मुंब्रावासियांना आवाहन करतो, कृपया कोणीही डीजे लावायचा नाही. मिरवणुकीच्या दरम्यान रहदारीचा अडथळा होईल असं वागायचं नाही. जे आक्षेपार्ह झेंडे आहे आणि बॅनर आहे आणि घोषणा आहे ज्याच्याने जातीय तणाव वाढेल, राष्ट्र एकात्मतेस बाधा येईल, अशा कोणी घोषणा, झेंडे, बॅनर या वापरायच्या नाहीये असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.